नमस्कार मित्रांनो, तुमचं जर लग्न जुळत नसेल तर तुम्हाला एक पर्याय म्हणून आहे सामाजिक संघर्ष यूट्यूब चॅनल. हे मी वेळोवेळी सांगत आलो आहे. मित्रांनो, लग्न जुळत नाही म्हणून तुम्ही चुकीच्या ठिकाणी भटकता, तुमचे पैसे वाया जातात. ते वाया जाऊ नये म्हणून मी अमोल गावडे असा एक चॅनल बनवला आहे. इथे मध्यस्थ मुळीच नाही आहे. आता मी सकाळी एक रील पोस्ट केली बघा. एक 7वी शिक्षण झालेली वधू, नालासोपाऱ्याची आहे, 7वी शिक्षण झालेली वधू, तिच्या भाऊने कॉल केला होता सकाळी. मुलीची आई नुकतीच वारली आहे, वडील आहेत आणि भाऊचं लग्न झालेलं आहे आणि भाऊला आपल्या बहिणीचं लग्न करायचं आहे. ते लोक आपल्या बहिणीसाठी चांगलं स्थळ शोधत आहेत आणि म्हणून त्यांनी मला फक्त रील टाकायला सांगितली. मी सांगितलं, आम्ही मुलींचे फोन नंबर किंवा मुलींच्या नातेवाईकांचे फोन नंबर आम्ही शो करत नाही. हे आम्ही का करतो आहे? कारण बऱ्याच मंडळींची लग्न जुळलेली नाही आहेत. बरेच लोक असे आहेत, सगळीकडे फसले आहेत, वैतागलेले आहेत. ते कुठल्या कुठल्या उद्देशाने मुलीच्या नातेवाईकांना त्रास देऊ शकतात याची कल्पना तुम्ही करू शकता. त्याशिवाय वात्रट मुलं असतात ती वेगळी. त्यामुळे आम्ही मुलींचे व्हिडिओ पोस्ट करत नाही. तर ज्या मुली आहेत, जर तुम्हाला आम्हाला काही सांगायचं असेल तुमची माहिती तर तुम्ही सांगू शकता, पण तुमचा फोन नंबर पोस्ट आम्ही नाही करत. कारण का? ती जबाबदारी आम्ही घेत नाही. उद्या काहीतरी विपरीत घडू शकतं, चुकीचं घडू शकतं. मग आम्ही काय करतो? आम्ही ज्या मुलांची लग्न करायची आहेत त्यांचे व्हिडिओ आम्ही पोस्ट करतो, त्यांचा फोन नंबर आम्ही शो करतो. मुलांचे फोटो नसतात, नाव नसतं, बाकी सगळं त्यांच्या आवाजात आम्ही रेकॉर्डिंग करतो. आवाजात का करतो? कारण ते समोरचे खरे आहेत की खोटे हे आम्हाला जाणायचं असतं. आवाजात आम्ही रेकॉर्डिंग करतो, त्याला जबाबदार ते असतात, म्हणून आम्ही आवाजात रेकॉर्डिंग करतो. आता ही मुलगी बघा, गरजू आहे. अशा कितीतरी गरीब सरीब मुली बघत आहेत आमचं चॅनल. का बघतायत? कारण मुलींना आम्ही फ्री ठेवलेलं आहे. फ्रीमध्ये बघा, लग्न जुळवा, हा आमचा उद्देश आहे. आणि म्हणून आम्ही पूर्णपणे मोफतमध्ये सुविधा देतो आहे मुलींना, फक्त मुलींना, मुलांना नाही. हे मुलांना का नाही? कारण मुलं बऱ्यापैकी कंटाळलेली आहेत, वैतागलेली आहेत आणि वैतागाच्या भरात ते चुकीचं काम करतील. त्या मुलींना चिडू शकतात ते मुलं. त्यांची लग्न जुळत नाहीत, त्यांच्याजवळ पैसा नाही आहे आणि अशी मुलं चुकीच्या मार्ग अवलंबू शकतात. त्या मुलींची विटंबना करू शकतात. यासाठी आम्ही मुलींचे व्हिडिओ घेत नाही. आम्हाला बायोटा प्रचंड येत असतात, प्रचंड बायोटा येतात मुलींचे, प्रचंड, खोटं बोलत नाही आहे. कारण मुलांचेच फोन नंबर आम्ही शो करतो आहे, मुलांचेच व्हिडिओ टाकतो आहे म्हटल्यानंतर भयंकर वधू बघत असतात. आणि हा जो चॅनल आहे हा प्रामाणिक आहे. ते मध्यस्थ कोणी नाही आहे. आम्ही मध्यस्थाला काढून टाकलं आहे. आम्हाला मध्यस्थ नको आहे. कारण मध्ये मध्यस्थ काय लोडबोड करतो? लग्न होईपर्यंत तिथे लोडबोड चालू असते. जर दोन्ही पार्ट्या बोलण्यासाठी सक्षम आहे तर मध्यस्थाची लोडबोड काही उपयोगाची नाही आहे. फक्त पैशासाठी तो व्यक्ती लोडबोड करत असतो मध्यस्थ. आणि म्हणून आम्ही काय करतो आहे? आम्ही जाहिरात माध्यमातून लग्न जुळवतो आहे. सामाजिक संघर्ष हे सामाजिक काम करणारं चॅनल आहे. सामाजिक व्हिडिओ इथे पोस्ट केले जातात आणि यामध्ये आम्ही एक लग्नाची गंभीर समस्या आम्ही घेतलेली आहे विचारात. लग्नाची एक महत्त्वाची जी गोष्ट आहे, लग्न व्हायलाच पाहिजे, प्रत्येकाचं लग्न व्हायला पाहिजे. आणि जे लोक फसवत आहेत त्यांना लग्नाच्या बाबतीत प्रचंड लूटमार केली जाते, मानसिकदृष्ट्या फसवलं जातं आहे आणि हे सगळं आम्हाला मान्य नाही आहे. आणि म्हणून आम्ही हे काम करतो आहे. आम्ही जाहिरात घेतो आणि समोरच्याच्या आवाजात घेतो. आवाजात का घेतो? कारण ती व्यक्ती खरी असली पाहिजे, ती व्यक्ती त्या गोष्टीला जबाबदार असते आणि म्हणून आम्ही आवाजात रेकॉर्डिंग घेतो. जर मित्रांनो खरंच तुम्हाला लग्न करायचं आहे, तुम्ही सुद्धा जाहिरात देऊ शकता. जाहिरात म्हणजे बायोटा. माझं लग्न करायचं आहे, माझा बायोटाच जर तयार नसेल तर कुणाला कळणार आहे की माझं लग्न करायचं आहे? कळलं ना? त्यामुळे आपला बायोटा तयार असला पाहिजे आणि तो आपल्या आवाजात असला पाहिजे. मग आम्ही काय करतो आहे? आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो, नवरा मुलगा काय करतो? मग तुम्ही सांगताय
असं असं करतो आहे. मुलाची आई बोलते, मुलाचे वडील बोलतात, मुलाचे काका बोलतो किंवा स्वतः मुलगा बोलतो आहे, मुलाची बहीण बोलते. आम्ही त्यांचे फोन नंबर आम्ही शो करतो, ओपन ठेवतो. का? कारण जर एखाद्या मुलीला गरज असेल, मुली प्रचंड बघत असतात, मुली मोठ्या प्रमाणात बघतात आमचे व्हिडिओ. कारण आमचा एक असा चॅनल आहे, आमचे याच चॅनलवरती फक्त आम्ही फोन नंबर शो करतो, बाकी कुठलाही चॅनल अस्तित्वात नाही आहे. त्यामुळे मुली विश्वासाने बघतात आणि खरे व्हिडिओ असल्यामुळे मुली खूप उत्सुकतेने बघतात आणि आम्हाला रिस्पॉन्स पण छान येतो आहे. काही लोक सांगतात सुद्धा, आम्हाला एवढे कॉल आले, कॉल येत आहेत आणि हेच हवं आहे आम्हाला. लोकांची लग्न पटपट जुळायला पाहिजेत. पण काही लोक आता विवाह केंद्रवालेसुद्धा आमच्याजवळ जाहिरात देत असतात. त्याचं कारण काय? कारण ते इतर ठिकाणी जाहिरात नाही देऊ शकत. पेपर म्हणा, पेपर परवडत नाही त्याला जाहिरात द्यायला. आम्ही त्यांना परवडतो आहे आणि म्हणून आमच्याकडे जाहिरात देतात. न्यूज जे रिपोर्टर आहेत, म्हणजे उदाहरणार्थ न्यूज चॅनल आहेत, टी व्ही चॅनल, तिथे ते जाहिरात देऊ शकत नाही, लाखाचा खर्च आहे आणि म्हणून ते लोक आमच्याकडे जाहिरात देतात. आम्ही त्यांना परवडतो. आम्ही कायमस्वरूपी जाहिरात घेतो आणि म्हणून त्यांना परवडतं आणि म्हणून ते लोक आमच्याकडे जाहिरात देतात आणि लोकांची दिशाभूल करण्यासाठी चुकीचे मेसेज पण करतात. हे लक्षात घ्या मित्रांनो, ओळखायला शिका. ज्या मुली लग्नाच्या आहेत त्या मुलींनो, तुम्हाला जोपर्यंत खात्री होत नाही तोपर्यंत त्यांना कॉल करायचा नाही आहे. तुम्ही काळजी घ्या. भले तुमच्या मोबाईलवरून फोन करू नका मुलींनो. तुम्ही काय करा, तुमच्या घरातील कोण ज्येष्ठ व्यक्ती असेल किंवा विश्वासू व्यक्ती असेल त्याच्या मोबाईलमधून तुम्ही त्यांना फोन करा, म्हणजे तुमचा पर्सनल फोन नंबर त्यांना जाणार नाही. त्यांना फोन करा, ते व्हिडिओ खरे आहेत की खोटे आहेत ते बघा. जर मुलगा खरा असेल लग्न करून टाका लगेच. कळलं ना? पण घाई मारू नका, कारण लग्न ही अशी एक स्थिती आहे आताच्या घडीला. विश्वास ठेवायला खूप मेहनत करावी लागते. आज विश्वास विकून खाल्लेला आहे, त्यामुळे बरेच घटस्फोट होत आहेत, प्रचंड घटस्फोट होत आहे आणि याच्या विरोधात आम्ही काम करतो आहे. मुलगी स्वतः मुलाला निवडते. समजा एखाद्या मुलीने नाही निवडलं, दुसरी मुलगी निवडेल, दुसरीने नाही निवडलं, तिसरी निवडेल. प्रचंड मुली बघतात, कोण ना कोण त्याला निवडणारच, कुठून ना कुठून त्याचं लग्न होणारच. हा आमचा उद्देश आहे आणि व्हायलाच पाहिजे आणि म्हणून आम्ही काम करतो आहे. हे बघा मित्रांनो, आम्हाला गरीब सरीब मुलं मुली बघत असतात. अत्यंत गरीब मुली पण बघतात आम्हाला, अतिशय गरीब, ज्यांची अजिबात परिस्थिती नाही. स्वप्न बघायला काय हरकत आहे? स्वप्न कोणीही बघू शकतं, ते फुकट आहे. त्यामुळे गरीब मुलीसुद्धा आम्हाला बघतात, ज्यांची अजिबात परिस्थिती नाही, ज्यांना मुश्किलीने 5-6 महिन्याने एक कपडा मिळतो आहे, अशा मुलीसुद्धा आम्हाला बघत आहेत. त्यामुळे लग्न जुळणार इथे. फक्त तुम्ही जे काय रेकॉर्डिंगमध्ये सांगता ते महत्त्वाचं असतं. तुम्ही कसं बोलता, काय बोलता. मुली अभ्यास करतात, मुली कुणालाही फोन लावत नाहीत कधी. मुलं मात्र मुलीचा नंबर भेटला रे भेटला की मुलीचं वय बघत नाही, कुठल्या जातीची आहे ते बघत नाही, काय शिकली हे बघत नाही, तिची काय इच्छा आहे ते बघत नाही, डायरेक्ट फोन करतात आणि म्हणून आम्ही मुलींचे व्हिडिओ टाकत नाहीत. मुली तसं करत नाहीत. मुली स्वतः पूर्ण व्हिडिओ बघतात, व्यवस्थित बघतात, खात्री असेल तरच त्या फोन करतात आणि म्हणून आमचं काम पद्धतशीरपणे चाललं आहे. बरेच लोक समाधानी आहेत, प्रचंड लोक समाधानी आहेत. फक्त विवाह मंडळ समाधानी नाहीत. कारण जे चुकीचे धंदे करणारे जे लोक आहेत ते चुकीच्या कमेंट करू शकतात. हे ओळखायला शिका. त्यामुळे मित्रांनो, जागरूक राहा. तुमचं काम तुम्हीच करायचं आहे, कळलं का? लग्न तुमचं आहे, कुठल्या मध्यस्थाजवळ जाऊ नका. मध्यस्थाला शोधायची काहीच गरज नाही. तुमचा फक्त एक बायोडा अपलोड करा, तुमच्या फोन नंबर सकट. तुमचा फोन नंबर दिसला पाहिजे तर तुम्हाला रिस्पॉन्स येणार. तुमचा फोन नंबर जर दिसत नसेल, मध्यस्थाचा नंबर दिसतोय, तर ते तुम्हाला फोन करतील का मुली? त्या मुली मध्यस्थाला फोन करणार आणि म्हणून तुमचा नंबर दिसला पाहिजे, हे लक्षात घ्या, तरच लग्न जुळणार आहे. मित्रांनो, जास्त काही बोलत नाही, फक्त एवढंच सांगतोय की गरीब सरीब मुलं मुली आम्हाला पाहत आहेत, अत्यंत गरीब.
अत्यंत गरीब मुलं मुली आम्हाला पाहत आहेत, विश्वासाने बघतायत, एका आशेने बघतायत. कुठेतरी आपलं लग्न जुळेल या आशेने बघतायत. त्यामुळे इथे लग्न जुळणारच, जुळायलाच पाहिजे आणि नाही जुळत असेल तर कुठेच लग्न जुळणार नाही. मित्रांनो, मी अमोल गावडे. जर कोणाची दिशाभूल करत असेल, जर मी चुकीचं काम करत असेल तर माझ्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. मी परवानगी देतो आहे, या गोष्टीला मी परवानगी देतो आहे. मित्रांनो, आनंद घ्या, फायदा करून घ्या, पटपट लग्न करा, मानसिक टेन्शनमध्ये जगू नका, स्वतःचा विकास करा. समजलं ना? आणि जर तुमची परिस्थिती असेल तर तुम्ही एखादा व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.